नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलेट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष नैवेद्य गोपाळकाला आणि श्रीकृष्णांना आवडणारे लोणी आणि माव्याचे पेढे. हा व्हिडिओ टाकायला मी खूप उशीर केला आहे, पण नेक्स्ट इयर तुम्हाला हा नक्की उपयोगी पडेल. सर्वात प्रथम आपण गोपाळकाला कसा करायचा ते बघूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप पोहे, 1 कप दही, 1 कप डाळिंब, 2 बारीक चिरलेल्या मिरच्या, चवीपुरता मीठ, 2 मोठे चमचे साखर, 1 इंच किसलेले आले, 3 मोठे चमचे भाजलेली चणा डाळ. चला तर आपण आता पुढची कृती करूया. एका भांड्यात आपण 1 कप जाडे पोहे घेऊया. हे पोहे पाण्यातून आपण धुवून काढायचे आहेत. हे तुम्ही नळाखाली ठेवून सुद्धा धुवू शकता. बाजारात मिळणाऱ्या पोह्यांवर धान्याची भुसी, धुळकण, कधी कधी छोटे दगड, कण असू शकतात. धुतल्याने हे निघून जातात, म्हणून हे पोहे धुवायचे आहेत. तसेच पोहे धुतल्यामुळे त्यातील स्टार्च निघून जातो, त्यामुळे ते हलके आणि सहज पचणारे होतात. आता हे पोहे चांगले धुवून झाले आहे. आपण यामध्ये 1 कप दही घालूया. आता यामध्ये चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे साखर, 1 इंच किसलेले आले, 2 बारीक चिरलेल्या मिरच्या, 3 मोठे चमचे भाजलेले चणा डाळ, 1 कप डाळिंबाचे दाणे घालून चांगले मिक्स करायचे आहे. तुम्ही यामध्ये सफरचंदाच्या बारीक फोडी घालू शकता. त्याचबरोबर काकडीचे छोटे तुकडेही घालू शकता. आता हा आपला गोपाळकाला तयार झाला आहे. आपण तो एका भांड्यामध्ये काढूया. श्रीकृष्णांना दही, लोणी, दूध, पोहे यांचे विशेष आकर्षण होते, म्हणून जन्माष्टमीच्या दिवशी गोपाळकाला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. हे बघा, आपला गोपाळकाला तयार झाला आहे. आपण आता लोणी कसे तयार करायचे ते बघूया. लोणी तयार करण्यासाठी आपल्याला दुधावरची साय लागते. ही साय कशी काढायची हे मी तूप कसे तयार करायचे या व्हिडिओमध्ये दाखवले आहे, तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी जी साय लागणार आहे ती आपण गाईच्या दुधाची काढणार आहोत. दर दिवशी दूध तापवून थंड करून ही साय मी फ्रीजर मध्ये हवाबंद डब्यात साठवली आहे. ती मी बाहेर काढून रूम टेम्परेचरवर आणली आहे. आता यामध्ये 2 मोठे चमचे दही घालून ही साय दह्यामध्ये चांगली मिक्स करायची आहे. आता हे मिश्रण 8 ते 9 तासांसाठी फ्रीजच्या बाहेर ठेवायचे आहे, जेणेकरून दही जमेल. आता 8 ते 9 तासांनंतर बघूया हे दही जमले आहे की नाही. हे बघा, हे दही खूप चांगले जमले आहे आणि घट्टही झाले आहे. आपण त्याला एका मोठ्या टोपामध्ये काढून घेऊया. आता ह्याला चमच्याने थोडेसे फिरवून घेऊया, जेणेकरून ते एकसमान होऊन जाईल. आता ह्यामध्ये बर्फाचे 4-5 तुकडे घालूया आणि थंड पाणी घालून चांगले फेटून घेऊया. त्यामुळे लोणी वरती येईल आणि ताक खाली राहील. आता आपण रवीने चांगले घुसळून घेऊया. हे बघा, थोडे थोडे लोणी दिसायला लागले आहे. आपण यामध्ये अजून थोडे बर्फ आणि थंड पाणी घालून चांगले घुसळून घेऊया. हे मिश्रण तुम्ही मिक्सरमध्ये लावून सुद्धा लोणी काढू शकता. हे बघा, आता लोणी तयार झाले आहे. आपण ते हाताच्या साहाय्याने काढून घेऊया. लोणी असे घट्ट पिळून उरलेले ताक आपण कढीसाठी वापरू शकतो किंवा असेही पिऊ शकतो. हा बघा, एक लोण्याचा गोळा तयार झाला आहे. आता उरलेले लोणी सुद्धा आपण हाताच्या साहाय्याने पिळून घेऊया. गोकुळात सगळ्या गोपी माऊली खूप प्रेमाने दूध, दही आणि लोणी करत असत. ती लोणी त्या काळी फारच मोलाचं असायचं. आपला लहानसा बाळकृष्ण रोज त्या गोपींच्या घरात जाऊन भांडी फोडायचा, लोणी काढायचा आणि आपल्या सगळ्या मित्रांना वाटून खायचा, म्हणून त्याला सगळे माखनचोर म्हणू लागले. पण कृष्णाला फक्त लोणी चोरायचं होतं का? नाही, त्याला त्या गोपींचे प्रेम आणि आदर आवडायचे. जसं दही घुसळलं की त्यातून शुद्ध लोणी बाहेर येतं, तसंच आपलं मन जेव्हा भक्तीने घुसळलं जातं तेव्हा त्यातून प्रेमाचं शुद्ध लोणी निघतं आणि तेच लोणी बघून कृष्ण खूप खुश व्हायचा. म्हणूनच आजही आपण लोणी गोपाळकाला नैवेद्य दाखवतो, कारण कृष्णाला लोणी म्हणजे आपलं स्वच्छ निरागस प्रेम वाटतं. आता हे सर्व लोणी काढून झाले आहे. हे बघा, हे लोणी मी एकत्र केले आहे. हे लोणी तुम्ही पाण्यातून 2दा ते 3दा धुवून घेऊ शकतात आणि त्यातले ताक बाहेर काढू शकतात, पण नैवेद्यासाठी मी असेच लोणी दाखवणार आहे. आता यावर केसर, पिस्ता आणि खडी साखरेने गार्निश करूया.
हे बघा, आपले नैवेद्याचे लोणी तयार झाले आहे. आता आपण बघूया नैवेद्यासाठी माव्याचे पेढे कसे बनवायचे. त्यासाठी लागणार आहे 100 ग्रॅम साखर, 5 ते 6 वेलची, 5 मोठे चमचे तूप, 2 मोठे चमचे पाणी आणि 1 लिटर गाईचे दूध. सर्वात प्रथम जाड बुडाच्या पातेल्यात दूध टाकून सतत ढवळत घट्ट होईपर्यंत उकळवायचे आहे. आता गॅसची आच ही मोठीच ठेवायची आहे जोपर्यंत दूध घट्ट होत नाही. आता हे बघा, हे दूध थोडे आटायला आले आहे. कढईच्या बाजूला लागलेले दूध ही आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत. आता अर्ध्या तासानंतर ही एवढी कन्सिस्टन्सी झाली आहे. हे बघा, दूध थोडे घट्ट झाले आहे. आता गॅस कमी करायचा आहे, नाहीतर हे दूध कढईला लागण्याची शक्यता आहे आणि सतत ढवळत राहायचे आहे. आता यामध्ये 2 मोठे चमचे साखर घालायची आहे, जेणेकरून ही साखर या दुधामध्ये वितळून जाईल आणि ह्या दुधाचा रंग सोनेरी होऊन जाईल. आता हे मिश्रण सतत ढवळत राहायचे आहे, कारण ह्याचा मावा तयार व्हायला सुरुवात होईल. हे बघा, हे मिश्रण आता खूप घट्ट व्हायला लागले आहे. यातील पाण्याचा अंश आता थोडा कमी व्हायला लागला आहे. दूध कढईत घातल्यापासून आता 45 मिनिटं झाली आहेत आणि मला ही कन्सिस्टन्सी मिळाली आहे. आता ह्यामध्ये 1 छोटा चमचा तूप घालून चांगले मिश्रण एकजीव करूया. तूप घातल्यामुळे हे मिश्रण भाजायला मदत होते, कारण यामधले पाणी आता कमी झाले आहे. परत 1 छोटा चमचा तूप घालून हे मिश्रण चांगले परतवून घेऊया जोपर्यंत ह्याचा सोनेरी रंग येत नाही. असे 3 ते 4 मोठे चमचे तूप घालून हे मिश्रण सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. आता 15 मिनिटं हा मावा मी तुपामध्ये परतवून घेतला आहे. आता ह्याचा रंग ब्राऊन होत आहे. हा बघा, हा मावा चांगला आता भाजून झाला आहे आणि हा सुटसुटीत झाला आहे. आता हा मावा खरपूस भाजून घेतल्यामुळे थोडा सुका झाला आहे, त्यामुळे ह्याच्यात 3 छोटे चमचे दूध घालूया. आता हे मिश्रण चांगले ढवळून घ्यायचे आहे. हा बघा, हा मावा थोडा आता नरम झाला आहे. आता यामध्ये 2 छोटे चमचे दूध घालूया आणि मिश्रण एकजीव करूया. दूध उकळवल्यापासून ते आता मावा तयार होईपर्यंत पूर्ण 1 तास मला लागला आहे. 2 लिटर गाईच्या दुधाचा मावा बनवण्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 तास लागू शकतात. पण ह्या मेहनती मागे जो बनणारा पेढा आहे तो खूप अप्रतिम लागतो. आता हा मावा आपला तयार झाला आहे. आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण एका ताटलीमध्ये काढूया, जेणेकरून ते थंड होईल. आता आपल्याला साखरेचा बुरादा बनवायचा आहे. त्यासाठी एका कढईत 5 मोठे चमचे साखर आणि 2 मोठे चमचे पाणी घालून हे मिश्रण सतत ढवळत राहायचे आहे. हे मिश्रण मध्यम आचेवर उकळवायला ठेवायचे आहे. हे मिश्रण सतत ढवळत राहायचे आहे जोपर्यंत साखर पूर्णपणे वितळत नाही. आता यामधली साखर वितळली आहे, कारण ह्याचे बुडबुडे असे मोठे व्हायला लागले आहे. यामध्ये आता 1 छोटा चमचा तूप घालायचे आणि सतत ढवळत राहायचे आहे. आता गॅस कमी करायचा आहे. आता जसे जसे हे मिश्रण ढवळत जाऊ तसे तसे ते सफेद व्हायला लागते.
आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण सतत ढवळत राहायचे। हे बघा हे कसे घट्ट व्हायला लागले आहे। हे घट्ट झाले की ह्याचे आता खडे बनतील। ते खडे आपण मिक्सरमध्ये लावू शकतो किंवा ते खडे आपण एका चमच्याने किंवा सुरीने तोडू शकतो। ही कढईला चिकटलेली साखर आपण सुरीच्या साहाय्याने काढायची आहे आणि ती मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायची आहे। अशा प्रकारे साखरेचा बुरादा आपण करायचा आहे। इथे आपण वेलचीची पूड करून घेऊया। आता जो आपण मावा बनवला होता तो किती ग्राम झाला आहे आपण चेक करूया। 1 लिटर गाईच्या दुधापासून जवळपास 134 ग्राम मावा तयार झाला आहे। हे बघा। आता यामध्ये साखरेचा बुरादा घालायचा आहे। 50 ग्राम आपण साखरेचा बुरादा घालणार आहोत। ती कढईतली साखर मी मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे। मिक्सरमध्ये ती जाडसर अशी वाटायची आहे। हे बघा 52 ग्राम मी साखरेचा बुरादा घातला आहे। आता ह्यामध्ये आपण वेलची पूड घालूया। वेलची पूड करताना मी 1 छोटा चमचा साखर घातली होती, त्यामुळे आपण जवळपास 80 ग्राम साखर वापरली आहे। तुम्हाला जर कमी गोड पाहिजे असेल तर तुम्ही 60 ग्राम साखर वापरू शकता। आता हे मिश्रण चांगले एकजीव करायचे आहे। या मिश्रणाला बाइंडिंग येण्यासाठी मी 2 छोटे चमचे तूप घालते आहेत, जेणेकरून मला पेढे बनवता येतील। सागर म्हणजे साखरेचा बुरादा घातल्यामुळे हे मिश्रण थोडे सुके होते। आता आवडीनुसार तुम्ही कोणत्याही साईजमध्ये आणि शेपमध्ये हे पेढे बनवू शकता। हा बघा मी एक पेढा बनवला आहे। अशा प्रकारे मी सगळे पेढे आता बनवून घेते आहे। हे थोडे साखरेचा बुरादा मी ठेवला होता, त्यामध्ये हे सगळे पेढे मी घोळवून घेणार आहे। अशा प्रकारे आपण साखरेचा बुरादा कोट करून घ्यायचा आहे। जे काही एक्स्ट्राची साखर लागली असेल ती आपण अशी काढून घेऊ शकतो आणि आपला हा पेढा तयार झाला आहे। या पेढ्यामध्ये साध्या साखरेऐवजी बुराट आगर मिसळली आहे, त्यामुळे पेढे खमंग, दाणेदार आणि खास पोत असलेले बनतात। अशा प्रकारे आपण हा माव्याचा पेढा तयार केला आहे। वेलची, जायफळ यांचा हलकासा सुगंध, सोनेरी रंग आणि दुधाचा गोडवा यामुळे हे पेढे इतर कुठल्याही पेढ्यांपेक्षा वेगळे लागतात। तुम्हाला ही नैवेद्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।